आता तर नवीनच काहीतरी ऐकायला भेटतंय, ते म्हणजे प्रोटीन तुमच्या किडनीजला डॅमेज करू शकतं. आता आपण फॅक्ट्सविषयी बोलूया. एका मेटा ॲनालिसिसनुसार हे आढळून आलेलं आहे की ज्यांनीही त्यांचा प्रोटीन इंटेक मॉडरेट टू हाय इंटेक ठेवलेला आहे अशा लोकांमध्ये क्रोनिक किडनी डिसीज जो आहे तो डेव्हलप होण्याची शक्यता जवळपास 16% कमी होते. आणि हे जे प्रोटीन इंटेक आहे तो कोणत्याही ॲनिमल सोर्सेसमधून असू द्यात किंवा मग प्लांट सोर्सेसमधून असू द्यात किंवा तुम्ही प्रोटीन पावडरमधून ते प्रोटीन घ्या, ह्यातला कोणताही प्रोटीन इंटेक तुम्हाला किडनी डिसीज डेव्हलप होण्याशी लिंक्ड नाही आहे. त्यामुळं कोणत्याही अशा इन्फ्लुएन्सर्सच्या रील्सला बळी पडू नका जे इन्फ्लुएन्सर्स काहीतरी शॉकिंग तुम्हाला काहीतरी सांगतील आणि त्याच्यातून व्ह्यूज आणि लाईक्स शेअर मिळवायचा प्रयत्न करतील. आणि दुसरं एक सायन्स हे आहे की प्रोटीन आपल्या मसल बिल्डिंगला महत्त्वाचं असतं आणि जेवढा तुमचा मसल लॉस होत जाईल, मसल कमी होत जाईल, तेवढे तुम्हाला चान्सेस आहेत की तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होणं म्हणजेच तुम्हाला क्रोनिक किडनी डिसीज डेव्हलप होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढते. आणि मग त्यातून मग क्रोनिक किडनी डिसीज देखील तुम्हाला परत इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप व्हायला कारणीभूत ठरतो. त्यामुळंच प्रोटीन इंटेक अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांना एक्झिस्टिंग किडनी डिसीज आहे अशा लोकांमध्ये तुम्हाला क्रोनिक किडनी डिसीज डेव्हलप होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढते. आणि मग त्यातून मग क्रोनिक किडनी डिसीज देखील तुम्हाला परत इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप व्हायला कारणीभूत ठरतो. त्यामुळंच प्रोटीन इंटेक अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांना एक्झिस्टिंग किडनी डिसीज आहे अशा लोकांमध्ये प्रोटीन इंटेक काही लिमिट ठेवावं लागतं, जसं की 0.8 ग्रॅम पर के जी बॉडी वेटपर्यंत त्यांना ते ठेवावं लागतं. अदरवाईज एक हेल्दी इंडिव्हिज्युअल 1 ग्रॅम पर के जी बॉडी वेटपासून तो 1.5-2 ग्रॅम पर के जी बॉडी वेट एवढा तुम्ही प्रोटीन इंटेकही करू शकता. डिपेंड तुमचा गोल काय आहे, तुमचं सध्याचं मसल मास काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे.